नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट के पी या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा फॉर्म हा कसा भरावा. तर आत्ता सध्या तर ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे चालू झाले आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे हे काही काळातच म्हणजे 2 दिवसातच चालू होतील, आज किंवा उद्या. तर यासाठी आता आपण फक्त पाहणार आहे ऑफलाईन अर्ज हा कसा भरावा. त्यासाठी आपल्याकडे ऑफलाईन अर्ज हा असावा. ऑफलाईन अर्ज आणि त्याचे हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, ते तुम्ही पाहून या ठिकाणी अर्ज भरायचा आहे. तर सर्वप्रथम अर्ज हा कशा पद्धतीने भरायचा आहे ऑफलाईन अर्ज, त्याच्यानंतर तो अर्ज भरून झाल्यानंतर तो कोठे सबमिट करायचा आहे, अर्जामध्ये काय काय गोष्टी नमूद करायच्या आहेत, काय काय गोष्टी नाही नमूद करायच्या आहेत. तर ही सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तसेच अर्ज भरून झाल्यानंतर तो किती दिवसात सबमिट करावा लागेल, या सर्व गोष्टींचा आज आपण या ठिकाणी संदर्भ पाहणार आहे. तसेच या ठिकाणी या योजनेत महिलांना कोणकोणत्या महिला या ठिकाणी अर्ज करू शकतात, काय काय महिलांचे लग्न झाले आहे का नाही, या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला समजणार आहेत. तसेच यामध्ये कोणकोणत्या बँकेचं अकाउंट या ठिकाणी फिल करायचं आहे, म्हणजेच तुमचं जर एखाद्या बँकेत अकाउंट असेल तर त्या योजनेच्या अकाउंटमध्ये कोणती कोणती गोष्टी नमूद केलेल्या पाहिजेत, अकाउंटला कोणत्या गोष्टी ॲड केलेल्या पाहिजेत, या गोष्टीची आपण सर्व माहिती पाहणार आहे. चला तर मग हा ऑफलाईन अर्ज कसा भरायचा ते या ठिकाणी पाहू. तर आपण या पेजवरती आलेलो आहोत. या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा ओपन केलेला आहे. तर या ठिकाणी हा अर्ज कसा भरायचा या ठिकाणी पाहून घ्या. 1 नंबरला आहे ते महिलेचे संपूर्ण नाव, म्हणजेच ज्या महिलेचा अर्ज करायचा आहे त्याचे आधार कार्डवर जसे नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर लग्नानंतरचे जे नाव असेल ते या ठिकाणी टाकून घ्या. ही सर्व माहिती झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जन्मतारीख टाकायची आहे. ज्या महिलेची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख व्यवस्थित टाकून घ्या. त्याच्यानंतर अर्जदाराचा पत्ता, म्हणजे जी महिला अर्ज करणार आहे त्या महिलेचा या ठिकाणी पत्ता टाकायचा आहे. म्हणजे शक्यतो तुमच्या आधार कार्डवर जो पत्ता आहे तोच पत्ता या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचा ऑप्शन आहे जन्माच्या ठिकाणी. जन्माच्या ठिकाणमध्ये आपल्याला या ठिकाणी आपला ज्या गावात जन्म झाला त्या गावाचे म्हणजे त्याच जिल्ह्याचे या ठिकाणी नाव टाकायचे आहे. त्यानंतर त्या जिल्ह्यात कोणतं गाव आहे, कोणतं शहर आहे, त्या शहराचं किंवा गावाचं नाव या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे गाव आहे ते गाव तुमची ग्रामपंचायत लागतं का नगरपंचायत का नगरपालिका, कोणती पण गोष्ट लागत असेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला बरोबर क्लिक करून घ्यायचं आहे या पद्धतीनं. त्याच्यानंतर जर कोणती एखादी नगरपालिका असेल तर त्या नगरपालिकेचं नाव घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नगरपंचायत असेल, नगरपरिषद असेल तर या ठिकाणी नगरपरिषदचं नाव लिहून घ्यायचं आहे. म्हणजे समजा जर तुम्ही जर सांगली महानगरपालिकामध्ये येत असाल तर या ठिकाणी महानगरपालिका ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी लिहायचं आहे सांगली महानगरपालिका असं लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पिनकोडमध्ये ज्या गावात तुमचा जन्म झाला त्या गावाचा पिनकोड या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुमचा चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी आपला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. ज्या व्यक्तीचा अर्ज भरणार आहे त्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तसेच 7 नंबरचं ऑप्शन इम्पॉर्टंट आहे, याच्याकडे लक्ष द्या जरा. शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत असाल, म्हणजे जर तुम्ही ही योजना सोडून याच्या आधी निघणाऱ्या भरपूर योजना होत्या त्यापैकी कोणत्या तरी योजनेचा लाभ घेतला आहे का या ठिकाणी विचार. जर तुम्ही घेतला असेल त्या गोष्टीचा तर या ठिकाणी हो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्ही हा लाभ घेत असेल तर तो दर महिन्याला तुम्हाला त्या लाभातून किती रुपये भेटतात. जर तुम्हाला एखाद्या पेन्शनचा जर तुम्ही लाभ घेत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला महिन्याला जर 1,000 रुपये भेटत असतील तर या ठिकाणी 1,000 रक्कम लिहून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ही गोष्ट झाल्यानंतर 8 नंबरचा मुद्दा आहे वैवाहिक स्थिती. म्हणजे तुम्ही या ठिकाणी हे 5 ऑप्शन दिसतात, या 5 पैकी तुम्ही कोणत्या ठिकाणाहून अर्ज करणार आहे. जर तुम्ही विवाहित असेल महिला तर विवाहित ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जर तुम्ही घटस्फोटित असाल तर या ठिकाणी घटस्फोटितला क्लिक करा. त्याच पद्धतीने विधवा असाल, परितत्व असाल, निराधार असाल तर या ठिकाणी जी पण गोष्ट असेल तुमच्याकडे त्या गोष्टीवर आपल्याला बरोबर क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्या गोष्टी आपण या ठिकाणी लिहून घ्यायच्या आहेत. त्याच पद्धतीने 9 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी महत्त्वाचा आहे, तो या ठिकाणी लक्ष द्या. जर तुमचं एखाद्या बँकेत अकाउंट असेल, शक्यतो नॅशनलाइज बँकेत अकाउंट असलेलं चांगलं आहे. जर एखाद्या बँकेत अकाउंट असेल तर त्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. जर तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक नसेल
तर तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत. त्यासाठी जर तुम्ही स्वतः जबाबदार राहाल, त्यासाठी बँकेत जाऊन खात्री करून घ्या की तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे का नाही. जर तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक नसेल तर आधार कार्ड लिंक करून घ्या, ते गरजेचं आहे. जर त्याच पद्धतीने तुम्ही फॉर्म भरला आधार कार्ड लिंक न करता तर त्याचे पैसे तुम्हाला येणार नाहीत, याची तुम्ही काळजी घ्या. त्याच पद्धतीनं 9 नंबरच्या ऑप्शनमध्ये या ठिकाणी टाकायचं आहे आपल्याला बँकेचे पूर्ण नाव. त्यानंतर बँक खातेदाराचे पूर्ण नाव म्हणजे तुमचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर बँक अकाउंट नंबर या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर IFSC कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ही सर्व माहिती आपल्याला बँक पासबुक जे असतं त्याच्या पहिल्या पेजवर सर्व माहिती भेटते. ती सर्व माहिती जशीच्या तशी टाकून घ्या. त्याच्यानंतर 10 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी लक्ष द्या. आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडला आहे का नाही ते विचारेल. जर जोडला असेल तर येस करा. जर जोडला नसेल तर तो पहिल्यांदा जोडून घ्या. आधार कार्ड जोडायला 1च दिवस लागतो किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधी लागतो बँकेत गेल्यानंतर. फक्त आधार कार्डची झेरॉक्स तिथे द्यायची असते आणि ते 1 मिनिटात ते जॉईन करून घेतात. त्याच्यामुळे या ठिकाणी येस ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 11 नंबरचा ऑप्शन असा आहे की नारी शक्ती प्रकार, म्हणजे तुमच्या गावात कोणते यापैकी 7 पैकी कोणतीही सर्व्हिस अवेलेबल असेल. अंगणवाडी सेविका असतील, अंगणवाडी मदतनीस असतील, पर्यवेक्षक असतील, ग्रामसेवक असतील, वार्ड अधिकारी असतील, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला, यापैकी कोणताही प्रकार तुमच्या गावात अवेलेबल असेल, म्हणजे कोणतीही सर्व्हिस अवेलेबल असेल तर त्या ऑप्शनवरती आपल्याला टिक करायचं आहे. जर हा 11 नंबरचा ऑप्शन तुम्हाला जर समजला नसेल तर हा फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला हा फॉर्म आपल्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा असतो. तर त्यांना हा फॉर्म तिथे जमा करताना यापैकी कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा ते त्यांच्याकडून तुम्ही खात्री करून लिहून शकता. त्याच्यानंतर 12 नंबरचा ऑप्शन असा आहे की खालील सर्व कागदपत्रे सादर करणे किंवा अपलोड करण्यात यावी. म्हणजे हे जे 6 डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला ऑनलाईन अर्ज ज्यावेळी आपण करणार आहे त्यावेळी हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला त्या ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करायचे आहेत. तसेच आणि या 6 डॉक्युमेंटची आपल्याकडे एक झेरॉक्स प्रत असणे पण गरजेचं आहे. ऑनलाईन अर्ज अपलोड करताना आपल्याकडे सर्व डॉक्युमेंट्स हे ओरिजिनल पद्धतीने पाहिजेत. आधार कार्ड पाहिजे, अधिवासी म्हणजे डोमासील किंवा जन्माचा दाखला पाहिजे. डोमासील किंवा जन्माचा दाखला यापैकी दोन्हीपैकी एक कोणतं तर डॉक्युमेंट पाहिजे. तसेच उत्पन्नाचा दाखला पाहिजे. अर्जदाराचं हमीपत्र, हे हमीपत्र कुठे भेटेल? ही जी PDF आहे या PDFच्या खाली हे हमीपत्र लिहिलेलं आहे. या पद्धतीने हे हमीपत्र वाचून घेऊन सर्व ऑप्शनवर या ठिकाणी आपल्याला बरोबर अशी घोषणा करायची आहे. त्याच्यानंतर अर्जदाराच्या या ठिकाणी सही करायची आहे. या पद्धतीने हे हमीपत्र मी तुम्हाला थोड्याच वेळात व्यवस्थित वाचून दाखवतो. त्याच पद्धतीने हमीपत्राचं ऑप्शन झाल्यानंतर बँक पासबुकची आपल्याला एक प्रत काढायची आहे. म्हणजे बँक पासबुकचे जे पहिलं पेज असतं त्या पहिल्या पानाचे आपल्याला झेरॉक्स काढायचे आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो, एक पासपोर्ट साईज आयडेंटिटी साईज फोटो काढून घ्या. हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे सोबत असले पाहिजेत. आत्ता ऑफलाईन फॉर्म भरताना ह्याच्यासोबत झेरॉक्सची एक प्रत लावायची आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरताना हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहेत. या पद्धतीने हा फॉर्म 12 नंबरपर्यंत भरून घ्यायचा आहे. तसेच टीप काय सांगितलेलं याच्याकडे लक्ष द्या. अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यास आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा आहे. म्हणजे काय, आता हा जो आपण अर्ज भरला ऑफलाईन पद्धतीने याची तुम्ही प्रिंट काढायची आहे आणि पेनाने हा फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन पण फॉर्म आपल्याला भरायचा आहे. जर तुम्हाला फॉर्म भरायला येत नसेल तर तुम्ही हा ऑफलाईन फॉर्म भरून तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे जावा. त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्याची सुविधा भेटेल. तसेच ऑनलाईन फॉर्म कसा भरावा या संदर्भात आपल्या चॅनेलवरती हा व्हिडिओ येणार आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही. त्याच पद्धतीने हे हमीपत्र आता कसे भरायचे या ठिकाणी लक्ष द्या. हमीपत्र म्हणजे काय, एक आपण घोषणा करतो. ती घोषणा कशा पद्धतीने आहे ते पाहून घ्या. माझ्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नाही. हे जर तुम्ही जर असेल ह्याच्यात तर या ठिकाणी बरोबर अशी खूण करायची आहे. त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाहीत. म्हणजे काय, माझ्या कुटुंबातील कोणीसुद्धा इन्कम टॅक्स हे भरत नाही. तर होत असेल तर या ठिकाणी बरोबर ऑप्शन करा. तर सर्वप्रथम सर्व हे जे ऑप्शन दिसतात ते सर्व बरोबर जर आले पाहिजे. जर एखाद्या तुम्ही ऑप्शनमध्ये जर बरोबर केलं नाही तर तुम्ही यासाठी अपात्र ठरू शकता. त्यासाठी सर्व हे दिलेले जे पॉईंट आहेत ते व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे, मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य हे कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, सरकारी विभाग, उपक्रम, महामंडळात काम करत नाहीत. म्हणजे तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील जे सदस्य आहेत ते सरकारी नोकरी करत नाहीत, केंद्रीय शासकीय नोकरी करत नाहीत, सेवानिवृत्ती नाहीत किंवा निवृत्ती वेतन घेत नाहीत. अशा प्रकारचं जर तुम्ही असेल तर या ठिकाणी येस करायचं आहे.
त्याच्यानंतर चौथा ऑप्शन आहे, मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1500पेक्षा जास्त अधिक रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. म्हणजे शासनाची दुसरी कोणती जर स्कीम असेल तर त्या स्कीममध्ये तुम्हाला 1500पेक्षा जास्त पैसे भेटत असतील दर महिन्याला, तर या ठिकाणी तुम्ही अपात्र ठरू शकता. तर या ठिकाणी घेत नाही या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझे आमदार खासदार नाहीत. जर तुम्ही आमदार किंवा खासदार यांच्या घरातील कुटुंबातील येत असाल तर या ठिकाणी तुम्ही अपात्र ठरू शकता. त्यामुळं या ठिकाणी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच पद्धतीने माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाहीत. म्हणजे महाराष्ट्र राज्य याच्यामध्ये भारत सरकार किंवा राज्यातील बोर्ड, कॉर्पोरेशनमध्ये एखाद्या कोणत्याही पदावर किंवा अध्यक्ष, संचालक म्हणून सदस्य नाहीत असे जर असेल तर तुम्ही याच्यावर क्लिक करू शकता. त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जमीन नाही. म्हणजे तुमच्या कुटुंबातील एकूण सर्व सदस्यांची संयुक्त जमीन हे 5 एकरपेक्षा जास्त असता कामा नये. जर जास्त जमीन असेल तर त्या तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरू शकता. त्याच पद्धतीने माझ्याकडे लास्टचा पॉईंट आहे, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगैरे नोंदणीकृत नाहीत. म्हणजे जर तुमच्या घरी एखादं 4 चाकी वाहन असेल, 4 व्हीलर गाडी असेल तर या ठिकाणी तुम्ही अपात्र ठरू शकता. जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर चालेल, पण दुसरं कोणतं 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरू शकता. या ठिकाणी सर्व ह्या ज्या स्कीम आहेत याच्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या ह्याला एलिजिबल आहात ते या ठिकाणी वाचून व्यवस्थित भरून घ्या. आणि जर ह्यामध्ये कोणत्याच एलिजिबिलिटी नसेल तर या ठिकाणी प्रत्येक बॉक्समध्ये अशी खूण करून घ्यायची आहे आणि हे फॉर्म भरून टाकायचं आहे. तर त्याच्याप्रमाणे ही झालेली सर्व माहिती आता मी वरीलप्रमाणे घोषित करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲप आधार क्रमांक आधारित प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यास माझा हरकत नसेल. मी हे देखील सहमती देतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटविण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने व अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाने माझे आधार KYC करणे वर्णन पुरवण्यासाठी सक्षम आहेत. म्हणजे हे आपल्याला आधारची KYC करण्यासाठी आपण त्यांना परमिशन देतो आहे असा याचा अर्थ आहे. तर या ठिकाणी होय करून या ठिकाणी अर्जदाराची सही करायची आहे आणि हा फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ही नोट महत्त्वाची आहे, याच्याकडे लक्ष द्या. उक्त प्रमाण केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्यासाठी हा अर्ज आहे. म्हणजे हा अर्ज आणि ही हमीपात्र हे ऑनलाईन अर्ज भरायचा आहे अंगणवाडी सेविकेकडे जाऊन किंवा ऑनलाईन. त्याच्यामध्ये ही माहिती बघून आपण ऑनलाईन अर्ज भरू शकतो. यासाठी हा आपल्याला फक्त फॉर्मॅलिटी म्हणून अर्ज भरून द्यायचा आहे. तसेच 2 नंबरचा ऑप्शन आहे, अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट केल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. तसेच SMS आणि WhatsAppद्वारे तुम्हाला पाठवण्यात येतील. म्हणजे हा ऑफलाईन फॉर्म आपण भरला, हा ऑफलाईन फॉर्म भरला, त्याच्यानंतर हा ऑफलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर ऑनलाईन फॉर्म देखील आपण भरणार आहे. तर ते दोन्ही फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला SMSद्वारे आणि WhatsAppद्वारे आपल्याला त्याचे सक्सेसफुल झालेलं त्याचा मेसेज येईल. हे सर्व झाल्यानंतर या ठिकाणी हे दोन्ही पण अर्ज आपल्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचे आहेत. अंगणवाडी सेविकेकडे अर्ज जमा केल्यानंतर त्यांनी आपल्या ऑनलाईन अर्जावर जो नोंदणी क्रमांक येईल तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी लिहून देतील आणि या ठिकाणी आपली स्वाक्षरी करून देतील ते. म्हणजे ही पावती फक्त अर्जाची पावती आपल्याकडे राहील आणि फॉर्म त्यांच्याकडे जमा होतील. या पद्धतीने हा दोन्ही फॉर्म भरून घ्यायचे आहेत. आता हा ऑनलाईन फॉर्म भरायचा कसा त्याचा व्हिडिओ लगेच आपल्या चॅनलवरती येईल थोड्या दिवसातच. तर ऑनलाईन अर्ज ची लिंक चालू झाल्यानंतर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तो व्हिडिओ पाहून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यासाठी जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या हा व्हिडिओला लाईक करा आणि हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भविष्यात याचा तुम्हाला भरपूर उपयोग होईल. त्याच पद्धतीने महत्त्वाचं म्हणजे आणि याचा जर ऑनलाईन GR जर तुम्हाला हवा असेल तर त्याच्यावरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याचा देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती, तो पण तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.